औरंगाबादमध्ये एक खड्डा अडचणीत सापडलेला आहे, कारण या खड्ड्याच्या विरोधात आता पोलिसांमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे। खड्ड्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी औरंगाबादच्या एका युवकाने केलेली आहे, एका स्थानिक नागरिकाने केलेली आहे। वाळूंज MIDC पोलिसांमध्ये ही खड्ड्याच्या विरोधात तक्रार करण्यात आलेली आहे। औरंगाबादमध्ये एका स्थानिक नागरिकाने चक्क खड्ड्याच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे। खड्ड्यामुळे गाडीचं नुकसान झाल्याची तक्रार या स्थानिक नागरिकाने दाखल केलेली आहे आणि खड्ड्याला अटक करावी अशी एक आगळीवेगळी मागणी त्यांनी पोलिसांच्या समोर ठेवली आहे। तर खड्ड्यांवर कारवाईचं पोलिसांनी आश्वासन दिलंय। पोलिसांनी खड्ड्याचा जाऊन पंचनामा देखील केलेला आहे, कारण या गुन्हेगार खड्ड्याचे शॉट्स या युवकाने आमच्यापर्यंत पाठवलेले आहेत। जो खड्डा तुम्ही टीव्ही स्क्रीनवरती पाहताय, ज्याला पांढऱ्या रेघेने एक सर्कल केलेला आहे, ह्याच खड्ड्याच्या विरोधात औरंगाबादमधल्या एका नागरिकाने तक्रार दाखल केली आहे। या नागरिकाचं म्हणणं आहे की हा रस्ता कोणी बनवला हे मला माहिती नाही, या रस्त्याचा कॉन्ट्रॅक्टर कोण हेही माहिती नाही, मात्र माझ्या गाडीचं नुकसान या खड्ड्याने केलं आणि माझा जीव गेला असता तो या खड्ड्यामुळे। त्यामुळे या औरंगाबादकराने आता तक्रार दाखल केलेली आहे पोलिसांमध्ये आणि खड्ड्यावर कारवाई करावी अशी आगळीवेगळी मागणी त्याने पोलिसांसमोर ठेवली आहे। पोलिसांसमोरही पेच आहे की नक्की आता खड्ड्याच्या विरोधात कारवाई कशी करणार। मात्र ज्या औरंगाबादकराने ही तक्रार दाखल केली त्या औरंगाबादकराचं काय म्हणणं आहे जाणून घेतलं आमचे प्रतिनिधी माधव सावरगावे यांनी। औरंगाबाद शहर आणि परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्यामुळे सर्वसामान्य लोकांना आपला जीव गमावण्याची वेळ आलेली आहे। इतकंच काय तर मोठ्या प्रमाणात वाहनांचं नुकसान होत आहे। पण आता याच खड्ड्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी औरंगाबाद शहरातील एका सजग नागरिकांनी केलेली आहे। हा तो खड्डा आहे औरंगाबाद शहराजवळील वाळूज महानगर परिसरातला हा तिसगाव रोडवरचा हा खड्डा आहे आणि या खड्ड्यामुळे मोठं नुकसान वाहनाचं झालं आणि त्याचबरोबर एक जीवित हानी टळलेली होती आणि शिवाय अनेकांना सुद्धा गेल्या काही दिवसापासून त्रास सहन करावा लागत होता। आता याच खड्ड्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी वाळूज MIDC पोलीस ठाण्यामध्ये भरत पुलारी यांनी केलेली आहे। राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहेत। सरकार किंवा महानगरपालिका MIDC याकडे कोणीही गंभीरतेने लक्ष देत नाही। अखेर या खड्ड्यालाच गुन्हेगार बनवा अशी मागणी केलेली आहे। आपल्याबरोबर भरत पुलारी आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊयात की का त्यांच्यावर ही वेळ आली खड्ड्यावर गुन्हा दाखल करण्याची। नेमकी घटना अशी घडली का चालू असताना गाडीचा टायर माझ्या खड्ड्यामध्ये गेला। या खड्ड्यामध्ये गेल्यामुळे मी गाडी तिथं सोडली आणि पोलीस स्टेशनला गेलो का साहेब अशा ठिकाणी घटना घडलेली आहे आणि या खड्ड्यात खड्ड्याने माझ्या गाडीच्या टायरवर हल्ला केला आणि टायर फोडलेला आहे। त्याच्यामुळे त्या खड्ड्यावर गुन्हा दाखल करा म्हणून मी मागणी केली का दुसरं तर म्हणजे खड्ड्यावर गुन्हा दाखल झाला तर ऑटोमॅटिक जिथं खड्डे आहे खड्ड्यावर गुन्हा दाखल होऊन खड्डे जर यांनी अटक केले सर्वप्रथम तर पुढे रस्ता सुरळीत होईल आणि रस्त्यात खड्डे नसले तर लोकांचे अपघात पण होणार नाही। या ठिकाणी या रस्त्यांचा दुरुस्ती करण्यासाठी एक वेगळा विभाग आहे, ते मात्र करत नाहीत। त्यामुळे शेवटी सर्वसामान्य लोकांना या पर्यायाकडे जावं लागतंय। व्हिडिओ जर्नलिस्ट महेश वाघसह माधव सावरगावे, जय महाराष्ट्र, वाळूज महानगर, औरंगाबाद।